एसटी बँकेवर सत्तांतर होताच अल्प आणि दीर्घ मुदतीच्या कर्जांना सुरुवात. सांगलीच्या संचालिका वनिता माळी यांची माहिती तर पर्यावरण मंत्र्यांवर आरोप करणाऱ्या माजी सत्ताधाऱ्यांचा केला निषेध. तब्बल 2.5 वर्षांनंतर गणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेल्या एसटी कोऑपरेटिव्ह बँकेवर सत्तांतर झाले. आता एसटी बँकेवर शिवसेनेचा भगवा फडकला असून सत्तांतर होताच एसटी बँकेकडून बंद असणाऱ्या कर्ज योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये अल्प आणि दीर्घ मुदतीच्या कर्ज प्रकरणांना तातडीनं सुरुवात करण्यात आली आहे. याचबरोबर सत्तांतर झाल्यानंतर काहींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर बेछूट आरोप केले आहेत. मात्र अशांना महिला संचालक वनिता माळी यांनी चांगलाच इशारा दिला आहे. यापुढे एसटी बँकेची वाटचाल ही सभासदांच्या हिताची असेल अशी ग्वाही सुद्धा एसटी बँकेच्या संचालिका वनिता माळी यांनी सांगलीत बोलताना दिली आहे. एसटी बँक 2.5 वर्षात रसातळाला गेली आहे, त्यामुळे किमान यापुढे तरी सभासदांच्या हिताची कामे व्हावीत अशी अपेक्षा सभासद व्यक्त करत आहेत. नमस्कार. सर्व स्वाभिमानी संचालकाच्या वतीने मी सौ वनिता रामकुमार माळी संचालिका सांगली इथून तुमच्या महाराष्ट्रातल्या तमाम सभासदांची पहिला जाहीर माफी मागते. कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये सभासदांचे प्रचंड हाल झाले. त्या प्रचंड हालमध्ये त्यांना कर्ज वगैरे सगळं पूर्णपणे बंद होतं. परंतु गेल्या 8 दिवसाच्या काळामध्ये आपल्या एकनाथजी शिंदे साहेब, प्रतापजी सरनाईक साहेब, अडसूळ साहेब यांच्या माध्यमातून आपल्या बँकेत सत्तांतर झालेले आहे. त्या सत्तांतरामध्ये आम्ही सभासदांना पूर्ण ताकदीने न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्या प्रयत्न करताच लागली ज्या दिवशी सत्ता स्थापन केली त्या दिवशी प्रचंड फुल्ल तातडीनं आणि मोठे मुदतीचे कर्ज पण चालू केलेले आहे. परंतु सभासदांना आम्ही कोणत्याच प्रकारचा 2.5 वर्षात न्याय दिलेला नाही. तो न्याय आता 1 महिन्यात आम्ही पूर्णपणे मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. जर महाराष्ट्रामध्ये काही विकृती आहेत, त्यांनी 2.5 वर्षात मानसिक त्रास तर दिलेलाच आहे, पण आमच्या नेत्यांच्यावर प्रचंड आरोप करत आहेत. एकनाथजी शिंदे साहेब असू देत, प्रतापजी सरनाईक साहेब, अडसूळ साहेब असू देत, यांच्यावर त्यांनी या विकृती सत्ता गेल्यामुळे बरेच आरोप केलेले आहेत त्यांनी. पण त्यांनी जर असे सर्वसामान्य सभासदांना न्याय दिला म्हणून जर त्यांच्यावर प्रचंड आरोप करत असतील तर ते आम्हाला सहन होणार नाही. तितक्याच ताकदीने महाराष्ट्रातले सर्व शिवसैनिक त्यांना प्रत्युत्तर देतील, आवाज उठेल. हम किसी को छेडते नहीं, अगर हमने किसी को छेडा तर हम उसको छेडते नहीं. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी महेश रावसाहेब पाटील, विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार सेना. सभासदो, प्रथमतः मी स्वाभिमानी सर्व संचालकांचं विशेषतः अभिनंदन व्यक्त करतो की आपण 2-2.5 वर्ष जे सभासदांना होत असलेल्या त्रास आणि त्या त्रासाच्या माध्यमातून सभासदांच्यावर आलेल्या मोठ्या प्रमाणातल्या आर्थिक अडचणी या सोडवण्यासाठी एक स्वाभिमानी संचालक म्हणून एक मोठा निर्णय घेतला व आपण माननीय ह्या एसटी बँकेवरती भगवा शिवसेनेचा भडकवून ही बँक पुन्हा सभासदांची केली. यासाठी आपल्या सर्वांचा विशेष आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो. मी या नूतन संचालकांना एक विनंती करतो की गेली 2.5 वर्ष बँक पूर्ण रसातळाला गेलेली होती. बँकेवरचा पूर्ण सभासदांचा विश्वास उडाला होता. कोणताही सभासद बँकेचं म्हणजे सभासत्व ठेवण्याचा किंवा बँकेशी कोणताही व्यवहार करण्याची भूमिका नकोशी झाली होती सभासदांना. मात्र तुमच्या माध्यमातून जे काही आता आश्वासित केलेलं आहे सभासदांना, त्याप्रमाणे भविष्य काळात जे आता तुम्ही तातडीचं कर्ज सुरू केलेलं आहे, मोठं कर्ज सुरू केलेलं आहे, त्याचप्रमाणे मागच्या जाहीरनाम्यामध्ये जी आश्वासन दिलेली होती ते मागच्या लोकांनी पूर्ण केली नाहीत. मात्र तुमच्याकडून आमच्या अपेक्षा आहेत. तुम्ही स्वाभिमानी संचालक म्हणून आज एकनाथ शिंदे साहेब किंवा परिवहन मंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली बँकेत सत्तांतर केलेलं आहे. तुम्ही सभासदांना न्याय देऊ शकाल अशा एक आम्हाला आशा आहे आणि तुम्ही द्यावं अशा आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.